सदस्य पत्रकार बंधू, हा जो ठराव आलाय मॅडम ना, हा ठराव मी आता आल्यापासून बघतोय. दरवेळी आपण कंत्राटी स्वरूपात डॉक्टर अपॉइंट करतोय, शिक्षक अपॉइंट करतोय. हा सुद्धा आता डॉक्टरांच्या सती झालेला आहे. माझं एकच म्हणणं आहे मॅडम, मार्च 2025ला आपण ह्या संदर्भात भरती घेतलेली महापालिकेने. 668 जागांची भरती होती. 84,000 लोकांनी त्याच्यावर अर्ज केलेला. 68,000 लोकांनी ती परीक्षा दिली. माझं म्हणणे 15 महिने झाले आज त्या भरतीला. तुम्हाला आजपर्यंत आपली श्रीमंत महापालिका बोलता, आपण साधे डॉक्टर नाही अपॉइंट करू शकत कायमस्वरूपी. मग दरवेळी आपल्याला ठराव येतो, दरवेळी हा ठराव आहे. मी विचार करतो बोलावं का न बोलावं, काय बोलून तर फायदा नाही. पण तरी काय होतं माहितीये का, की वाटतं की ह्या गोष्टीवर मग वाचा कशी फुटणार. मला एवढंच बोलायचं आहे बाबतीत, आयुक्त साहेबांना मला याच्या बाबतीत प्रश्न विचारायचा आहे की जी भरती प्रक्रिया जी चालू आहे आता, जी मला वाटतं 17-18 तारखेला त्याची तारीख होती त्यांची, त्याच्यामध्ये काय झालं. कारण त्याच्यामध्ये 211 जागा आहेत ना, या आरोग्य विभागाच्या आहेत, म्हणजे महत्वाच्या जागा आहेत. मला एवढंच बोलायचं आहे, 20-25 वर्ष इथे सगळेजण नगरसेवक आहेत. आपण या भरती प्रक्रिया राबवली नसल्यामुळे सगळं होतंय का बरं. ते झाल्यानंतर अजून सुद्धा आपण भरती प्रक्रिया राबवत नाही का. ज्या जागा निघालेल्या 668 जागा, त्या संदर्भात सुद्धा प्रशासन कुठल्या प्रकारे हालचाल करताना दिसत नाही, किंवा सत्ताधारी विरोधक ह्या बाबतीत कुठला निर्णय घेत नाहीत. मग आपण शेवटपर्यंत कंत्राटी स्वरूपातच सगळ्या भरती करणार आहोत का, या प्रश्नाचं उत्तर मला आयुक्त साहेबांकडे मिळावं ही विनंती. धन्यवाद. आपण मला बोलायची संधी दिलीत आणि वेळोवेळी द्याल हीच अपेक्षा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.